जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे रताळ्यापासून आज फराळासाठी केलेला एक आगळा वेगळा प्रकार. रताळ्याच्या काचऱ्या किंवा शिरा ते तर तुम्ही खाल्लेलेच आहे, पण हा पण पदार्थ आता एकदा खाऊन बघा, खूप छान लागतो. त्याच्यासाठी अगदी आपल्याला मोजकं साहित्य लागणार आहे. इथं रताळे लागणार आहे 5 ते 6. आता किती लोक खाणार आहे त्यानुसार क्वांटिटी घ्यायची, आणि गूळ आणि तूप लागणार आहे. तर बस 3च जिन्नस लागणार आहे आपल्याला इथे. आणि त्याच्यापासून एकदम आपण छान रताळ्याचा एक आगळा वेगळा प्रकार करून बघणार आहोत. खोकला वगैरे असला त्याच्यापासून पण तुम्हाला याच्यात आराम मिळते, वजन पण कमी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते रताळ्यामुळे, डोळ्याचे आरोग्य चांगलं राहते, सांधेदुखीसाठी सूज कमी होते, सगळ्यासाठी हे रताळं एकदम उपयोगी आहे. तर चला मग आपण आता या रताळ्याचा एक आगळा वेगळा उपवासासाठी पौष्टिक प्रकार कसा करायचा ते बघूया. तर सर्वप्रथम तर आपण हे रताळं सोलून घेऊया, धुवून घेऊ स्वच्छ, कारण त्याला माती लागलेली असते ना. आणि मग ते सोलून घेऊया. धुतल्यानंतर सोलून घेतले आहेत आपण रताळे, इथं स्वच्छ धुवून घेतले. त्याची पाट सगळी अशी आपली बटाटा सोलण्याची सोलणी असते त्या सोलणीने सगळे स्वच्छ छान सोलून घेतले. आता याचे आपण गोल गोल तुकडे करूया. असे आपण रताळ्याचे तुकडे करून घेतले, साल काढून घेतली त्याची, आणि त्याचे असे तुकडे करून घेतले, बघू शकता तुम्ही. आणि याला जर सोलणीने असं गोल कटर केला तुम्ही, तर मग त्याचे असे बॉल पण होऊ शकतात. तुम्हाला जो आकार आवडत असेल तो करा. मी त्याच्या साईडचा जो असते साल ती काढून घेतली, आणि असे केले तरी चालतात. आणि याला चाकूनी टोचे मारून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. किंवा आपला काटा असतो त्या काटाने असे त्याला टोचे मारून घ्यायचे. नाहीतर मग तुम्ही हा आकार आहे आकारात पण करू शकता, पण मी त्याला अजून थोडासा शेप दिला. आपली सोलणी असते त्या सोलणीनेच असं सोलायचं. कढईमध्ये तूप टाकून घेऊया थोडं. आणि आपण हे रताळ्याचे जे बॉल करून घेतले आहे त्याला आपण टोचे मारून घेतलेले आहे, साल काढून घेतलेले आहे, आणि असा आकार करून घेतलेला आहे. तुम्हाला जर असंच डायरेक्ट टाकायचे असेल तुकडे करून तर तसे पण टाकू शकता तुम्ही, पण मी त्याला थोडा गोल आकार दिला आहे. तर आपण आता हे सोडून घेऊया कढई. या पद्धतीने असे आपण त्याला टोचे मारलेले आहे, त्यामुळे ते तुपात छान आता हे होतात, तळल्यासारखे होतात. आणि हे आपण ठेवले आहेत दाखवायला, जर गोल करायचे नसतील तर ते पण टाकून देऊया. ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघितली की उपास न करणारा सुद्धा उपास करेल, इतकी टेस्टी लागते आणि हेल्दी. परत आता त्याच्यात ते तूप आहे, तुपात आता हे परतून घ्यायचे. आणि त्याला आपण छिद्र पाडलेले आहे काट्याने, त्यामुळे ते आतपर्यंत छान असे मऊ शिजले जातात. लो टू मिडियम याच्यावर गॅसवर आपण आता ही असे परतून घेऊया. याच्यावर झाकण ठेवून आता हे छान शिजतात. ते मस्त रंग पण बदलतो त्याचा, आणि चवीला ते इतके उत्कृष्ट लागतात, खूप छान. नक्की करून बघा आता या महाशिवरात्रीला. हा प्रकार सगळ्यांना आवडेल. एकदा तुम्ही केला की परत परत करणार, लागतोच तसा सुंदर. आता याच्यावर झाकण ठेवू. आता बघा तुम्ही आपले हे रताळं कसे छान गुलाबजाम सारखे शिजले आहेत तुपामध्ये. लो टू मिडियम हीटवर ते असे शिजू द्यायचे आतपर्यंत. आपण त्याला छिद्र पाडलेले आहे त्यामुळे आतपर्यंत त्याच्या तूप जाते, आणि खमंग अशा आतपर्यंत ते शिजले जातात. रंग बदलला की गॅस बंद करायचा. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. बघा तुम्ही काय मस्त कलर आला त्याला. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता एका कढईमध्ये आपण तूप घेतलंय, आणि त्यात थोडा गूळ टाकून घेऊया, आणि थोडं पाणी टाकून घेऊया. किंचित पाक होईल इतकं, आणि याचा पाक करून घेऊया. तूप टाकलाय,
असं या पद्धतीने आपल्याला पातळ करायचा नाही गुळाचा, थोडे ते खडे असतात ते विरघळून घ्यायचे, 1 तारीपेक्षा पण कमी असा गूळ टाकायचा आणि त्यात आपण हे आपले रताळ्याचे जे गुलाबजाम केले ते गुलाबजाम त्यात टाकून द्यायचे आणि आता याला एक उकळी आणायची. एक उकळी आणली की छान मऊ होता. एक उकळी आली की या पद्धतीने ते आपले पाकात गुलाबजाम तयार झाले. बघू शकता तुम्ही, अगदी आपण जे खव्याचे गुलाबजाम करतो तशी त्याची टेस्ट पण लागते आणि दिसतात पण तसे. बघा तुम्ही, थोडा 1 तारी पाक झाला की गॅस बंद करायचा. या पद्धतीने आपले रताळ्याचे गुलाबजाम आता तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झाले आहे ते, अगदी आपण खव्याचे गुलाबजाम करतो तसेच झाले, अगदी मऊ शिजले. साबुदाण्याची खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही एक नवीन डिश नक्की ट्राय करू शकता महाशिवरात्रीला आणि तुम्हाला पण आवडेली. आणि लहान पोरांनी जर उपास केला तर त्यांना तो खूपच आवडते. अगदी गुलाबजामच लागतात ते सारखे सारखे तेच भगर साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला तर नवीन डिश नक्की ट्राय करा आणि कशी झाली, आवडली की नाही तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. रताळ्याचे गुलाबजाम नक्की करून बघा. आवडत असल्यावर तुम्ही त्यात थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकू शकता. ते ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि त्यात तो गुळाचा पाक, तुपाचा स्मोक, इतके सुंदर लागतात हे गुलाबजाम की तुम्ही सारखे सारखे कराल, सतत सतत, खूप मस्त लागतात. नक्की करून पहा. थोडे त्यात ड्रायफ्रूट जे तुम्ही उपासाला खात असाल ते त्यात मिक्स करू शकता आणि या पद्धतीने नवीन एक डिश तयार करू शकता.